नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाथा सावंत। मी सध्या उंदरगाव केवळ या ठिकाणी जी सिनामाईला प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपात पूर आला होता, या नदीपात्रामध्ये आपण सध्या आलेलो आहोत। आणि या साईडला जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने जे जमीन आहे ते पूर्ण जमीन या ठिकाणी 50 ते 60 फूट अक्षरशः वाहून गेलेले आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। खरं तर पूर आला, पूर गेला, परंतु इथल्या जखमा ज्या आहेत त्या अजून तशाच्या तशा आहेत। प्रशासनाने याकडे गांभीर्याने थोडं घेतलं पाहिजे। येथील नागरिकांच्या अडचणी आहेत, जे शेतं वाहून गेलेले आहेत ते तर येणारच नाही आहेत। आता नदीने पात्र तयार केलं, त्यामुळं येथील जी समस्या आहे त्या शासन दरबारी मांडण्याचा एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। जरा पुढे या, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जे आहे ते रानाचं पात्रान किंवा सिनामाईनं जे जागा केली आणि आपल्या नदीतलं जे पाणी आलं होतं ते पाणी पुढं जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे खचून गेलं आणि जवळपास आपण जर आता पाणी बघितलं तर इथं पाणी जवळपास 1.5-2 परूस पाणी असण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथं पाण्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात खोली वाढली, परंतु शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं। कारण शेती जे होते, त्या रानं जे होते ते रानं पूर्णपणे वाहून गेल्याचं चित्र एकीकडे होते आणि त्या जखमा ज्या आहेत, ज्या पुरानं थैमान घातलं होतं आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, यांना तुटपुंजी मदत मिळाली असं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे। आणि त्या अनुषंगानं आम्ही इथं व्हिजिट केली होती, सहज आलो होतो आम्ही, म्हणलं नदीपात्राला जाऊन यावं। आणि जर बघितलं तर चित्र कसं भयंकर आहे आणि असणारं एवढं खोल पात्र नव्हतं असं शेतकऱ्यांनी सांगितलं, परंतु हे पात्र नदीने तयार केलं आणि जवळपास पाण्यात 2-2.5 परूस पाणी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे, असेलच पाणी। तर अशा अनुषंगानं आपण इथला निसर्ग, इथलं शेतकऱ्याचं म्हणणं आपण बघितलं आणि या उद्देशाने इकडं आल्यानंतर पुन्हा एकदा त्या उंदरगाव केवळ असेल, इकडचा भाग असेल, त्या मोठ्या प्रमाणात जसं समुद्र तयार झाला होता अशा पद्धतीनं या ठिकाणी पाणी आलं होतं। त्याचे आम्ही या ठिकाणी जे आहे ते आपण बघितलं, योगायोगाने आम्ही आलो आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्याचं सिनामाईने जे रुद्ररूप धारण केलं होतं ते आपल्याला दाखवलं।